माझे वडील हे साई भक्त होते. पण निश्चित प्रकारे या निमित्तानं आज माझे वडील नाहीत, पण या निमित्तानं एक वडिलांची आल्यानंतर एक आठवण येते. ते घरून त्यावेळेस एक मोकळ्या जीप असायच्या, पाठीमाग हौदा असायचा. त्या हौदामध्ये बसून घरच्यांना प्रसाद वगैरे महाप्रसाद घेऊन तिकडून गावाकडूनच तयार करून यायचे. हा वारसा मी निश्चित प्रकारे पुढे कंटिन्यू ठेवतोय. माझ्या घरातले सगळे माझे भाऊ वगैरे सगळे ते पण या निमित्तानं येतात. साईच्या चरणी काय मागणं म्हणजे सांगायला लागतं ते? साईच्या चरणी एक साकडं घातले की या राज्यातील सर्व जनता आणि शेतकरी आणि सर्वच क्षेत्राला येणारे दिवस, येणारं वर्ष हे चांगलं जाऊ दे, सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीत जाऊ दे. निश्चित प्रकारे एक राज्याचा मंत्री म्हणून या जनतेची जेवढी सेवा करता तेवढा करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे माझ्या हातून व्हावा ही असं एक साकडं साईच्या घातलं. आणि मी नेहमीच साईबाबांच्या दर्शनाला येतो. माझे वडील हे साई भक्त होते. पण निश्चित प्रकारे या निमित्तानं आज माझे वडील नाहीत, पण या निमित्तानं एक वडिलांची आल्यानंतर एक आठवण येते. आणि निश्चित आज साई चरणी निश्चित प्रकारे आल्यानंतर समाधान वाटतं. 2 दिवसाचं आमचं राष्ट्रवादी पक्षाचं शिबिर आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार 5 वर्ष या सरकारचं खूप चांगला कामगार आणि जनतेचं निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारचं कल्याण हो अशा प्रकारचे कार्यक्रम. तुम्ही बोलताना मन भरून आलं, कारण वडिलांची आठवण आली तुम्हाला. नेमक्या काय आठवणी सांगत होते जेव्हा ते वडील दर्शन यायचे? आम्ही लहानपणापासून आमच्या वडिलांना एक साईबाबांचे नेहमी त्यांना एक असायचं की ते घरून त्यावेळेस एक मोकळ्या जीप असायच्या, पाठीमाग हौदा असायचा. त्या हौदामध्ये बसून घरच्यांना प्रसाद वगैरे महाप्रसाद घेऊन तिकडून गावाकडूनच तयार करून यायचे. तिथं एक साईचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळं मनाला एक वेगळी प्रकारची प्रेरणा मिळायची. वडिलांची आम्ही लहान असायचो तेच वडिलांची जी वारी, तीच वारी साईबाबाची आम्ही नेहमी ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही आता ती पुढे कंटिन्यू करता वडिलांचा जो वारसा मी निश्चित प्रकारे पुढे कंटिन्यू ठेवतोय. माझ्या घरातले सगळे माझे भाऊ वगैरे सगळे ते पण या निमित्तानं येतात. ते तर गावाकडून चालत नंतर वारी सगळे आमच्या जे माझं जे धरणेवडी गाव आहे त्या गावातले बरेचसे जण या वारीसाठी येतात. मला वाटतं कालच ते सकाळी सगळे चालत तिकडून निघालेले आहेत. त्यामुळे ते लोक येतात आणि एक समाधान वाटते त्यानंतर. अच्छा, या संदर्भात आता आईशी देखील तुमचं बोलणं होत असेल, आता बोलणं झालं असेल मंत्रीपद स्वीकारल्यानंतर आणि साईबाबाचं दर्शन, त्यावेळेस आईची भावना काय होती? आई पण माझी आज नाहीये, परंतु निश्चित प्रकारे माझी आई असतील, वडील असतील, आता परिवार असेल, मी निश्चित प्रकारे तिथं आल्यानंतर त्यांना समाधान वाटतं. आणि आज मला नक्की साईबाबा दर्शन घेताना माझ्या वडिलांची, आई वडिलांची आठवण, चुलतीची आठवण आल्याशिवाय नाही. नवसंकल्प आज अधिवेशनाला आपण सुरुवात होते 2 दिवस अधिवेशनात. या अधिवेशनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात काही नियोजन केलंय किंवा काही सूचना दिल्या जाणार का त्या अधिवेशनामध्ये? 100% आता येणारे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, झेडपी असतील, पंचायत समिती असतील, त्या निवडणुका आता लागणार आहेत. शेवटी हे राज्य महायुतीचं आहे. पहिल्यांदा युती म्हणून आम्ही सगळेजण सामोरं जाऊ आणि ज्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून किंवा जिथं जिथं आपण एकत्र लढता तिथे लढण्याचा प्रयत्न करू आणि जिथं शक्य नाही तिथं स्वतंत्र निश्चित प्रकारे प्रत्येकजण प्रत्येक पक्ष, शेवटी प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा हक्क आहे. आणि कार्यकर्ते दोन्ही बाजूचे जर तेवढेच भक्कम असतील काही ठिकाणी एक मित्रपक्ष म्हणून निवडणुका होतील. कारण की खरं पाहिलं तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांना तिकीट मिळालं, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील चालवणारा हा भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी नेत्याची चर्चा आहे. तर त्यानुसार कार्यकर्त्यांना देखील पदाधिकाऱ्यांनी देखील म्हणजे त्यांना त्याचा नाराजी न व्हावी एक काय नारा असू शकतो का? हे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, नेत्यांचं म्हणणं नाही. अजूनही हे 3 मोठे नेते एकत्र बसतील, विचार विनिमय करतील. म्हणजे महायुतीला भविष्यामध्ये जे काही गोष्टी चांगल्या आहेत किंवा ज्या गोष्टी चांगल्यासाठी त्या चांगल्या प्रकारचा निर्णय ते घेतील. भुजबळ साहेब नाराज आहे असं बोललं जाते, अधिवेशनाला त्यांची उपस्थित असेल? मला वाटत नाही भुजबळ साहेब माध्यमात नाराज आहे असं मला वाटत नाही. भुजबळ साहेबांना एकत्र एक कार्यक्रम मॅरेथॉन असं मला त्याची धारणी वाटली नाही.
आणि मागच्या 3 दिवसापूर्वी एक 500ची मीटिंग ही मुंबईला झाली होती. त्या मीटिंगला स्वतः आपले भुजबळ साहेबांचे चिरंजीव पंकज भुजबळ त्या मीटिंगसाठी स्वतः हजर होते. ते अधिवेशन देखील पंकज भुजबळ आहेत, उपस्थित आहेत, ते दिवसांवर येत आहे. मात्र दुसरी एक महत्वाची गोष्ट होती, पक्षाला धनंजय मुंडेंच्या म्हणजे त्यांच्या माध्यमातून टार्गेट केलं जातं विरोधकांकडून. विरोधकांना तुम्ही काय सांगता? मला विरोधकाला एकच सांगायचंय की जे कोण दोषी असतील त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे, त्याबद्दल कोणाचं दुमतच नाही. जे कोण दोषी नसतील विनाकारण कुठेतरी राजकारणासाठी कोणाचं तरी नाव गवणं हे चुकीचे. धन्यवाद तुम्ही लेट्सोबत संवाद साधल्याबद्दल. निश्चितच मस्त जो प्रकरणावर धनंजय मुंडेंना निष्कारण होणं हे राजकारण उपयोगाचं आहे. आणि त्यामुळे जो दोष असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं मत क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केलं आहे. प्रशांत गोडसे, लेट्स मराठी, सिद्धी.